नमस्कार नानी सदैव नमस्कार नमस्कार. खरं तर मला अर्धा तास बोलायला सांगितलेलं आहे, पण आता 10 मिनिटं दिली, त्यामुळे मी आता संक्षिप्त करून वाचतो. तर आजचा विषय काय आहे की आपण आज जमलेलो आहोत, स्वामी जयंतीचा उत्सव आहे आणि आपण स्वामी भवनात जमलेलो आहोत. तर स्वामी भवन हे श्री परमपूजनीय नाना यांना स्वामींनी प्रेरणा दिली की पुणे आणि मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान निसर्गरम्य ठिकाणी मला नेऊन ठेव. कारण आपली जी जनरली जे मठ आहे किंवा आपली जी मंदिरं आहेत ती म्हणजे गर्दी असते, खूप लोकांची, खूप दर्शनाला लोक खूप जास्त येतात. त्या मनाने जशी जागा हवी तशी पुढं जुनी मंदिरं असल्यामुळे तेवढी जी जागा नाही, गजबज होते आणि काही ऐतिहासिक कारणांमुळे आपला गाभारा पण छोटा असतो, कारण आक्रमणं व्हायची, मग मूर्तींचा भंग व्हायचा, त्यामुळे आपण आडोसा असतो, म्हणजे मंदिराचा गाभारा जनरली लहान ठेवतात म्हणजे एकदम कोणी आक्रमण करू नये वगैरे वगैरे. तर नानांची अशी अपेक्षा होती स्वामींना, जेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं की मला निसर्गरम्य ठिकाणी नेऊन ठेव, तेव्हा नानांच्या अनुभवामधून त्यांना असं वाटलं की असं मंदिर असावं जिकडे हजारो लोकांना एकत्र दर्शन घेता यावं. त्यामुळे आपल्या मंदिराची जी रचना केलेली आहे ती एकाच वेळेला हजारो लोकांना दर्शन घेता येईल, कुठच्याही प्रकारची रांग न लावता देखील लांबून दर्शन घेता येईल, अशी प्रेरणा नानांना आली आणि त्यांनी हे स्थान मंदिर बांधून. दर्शन त्यांचे घेऊनता स्वामी भवनी स्वामी जयंती होई साजरी पाहता. स्वामी चरणी नाना दिसती दर्शन त्यांचे घेऊनता. हर्ष दाटला नभी आजला वर्षती धारा हर्ष धरा. सागरातून मोद निर्मिती स्पर्शती लाटा हर्ष धरा. सरितांचे संगीत आजला साथ देत ते पक्षी स्वरा. घरट्या मधुनी भक्त जनांचा थवा झेपला स्वामी घरा. स्वामी भवनी स्वामी जयंती होई साजरी पाहता. स्वामी चरणी नाना दिसती दर्शन त्यांचे घेऊता. स्वामी समर्थ विश्वंभरा विश्वंभरा विश्वंभरा. 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 स्वामी समर्थ विश्वंभरा विश्वंभरा विश्वंभरा.
स्वामी समर्थ विश्वंभरा 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 स्वामी समर्थ विश्वंभरा 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 स्वामी समर्थ विश्वंभरा। तो उपलब्धियां तो स्टेज पे बहुत बड़ी बड़ी बैठी है, लेकिन वो जो चित्र बीच में है उनके सामने ये उपलब्धियां और ये लोग बहुत छोटे हो जाते हैं। तो आज हम भी आपकी तरह उनका आशीर्वाद लेने आए हैं, आप ही की तरह सेवा देने आए हैं और आपके समक्ष जो भी आज भजन कीर्तन गाना हमारी टीम और दीपक जी आपके सामने रखेंगे वो आप प्यार से अपना लीजिएगा, क्योंकि ये आपके साथ साथ ये दिलों की भावना हम स्वामी के लिए रख रहे हैं। भजनी रंगा रंगोनी फुलवा भक्तीचा हा मळा घुमविल मुरली घेऊन इथे घुमविल मुरली घेऊन इथे कृष्ण सखा सावळा गुलाल उधळा कुंकुम उधळा उधळा पुष्पदला धुंद होनी करू साजरा गुरुपूजन सोहळा गुरुपूजन सोहळा। समर्थाय नमो 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 नमः। सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः। सकल जनहिताय श्री स्वामी समर्थाय नमो 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 नमः। लिंगं ध्यायेत् आदित्यभासं कनकनिभतनुं प्रज्वलं वह्निरूपं ध्यायेत् आजानुबाहु परमपुरुषं। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. महाप्रसादासाठी जे आता महाप्रसाद ग्रहण करत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी सर्वप्रथम खाली म्हणजे जमिनीवरती बसू नये. दुसरी विनंती अशी आहे की महाप्रसाद आपल्याकडून ताटात अन्न उडेल अशी घटना आपल्याकडून घडू नये. अन्न वाया न जाता प्रत्येक प्रकाराचा कण आपल्याच पोटात प्रसाद आहे म्हणून काळजी घेतली. प्रसाद वाया घालू नका. अनेक भक्त बाहेर थांबलेले मंदिरामध्ये सुद्धा ते आहेत, दर्शन घेत आहेत. त्या सगळ्यांना प्रसाद मिळावा याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रसाद वाया जाता कामा नये. विश्वंभरा विश्वंभरा स्वामी समर्थ विश्वंभरा विश्वंभरा